आज या आपण परमेश्वराचा हेतू आणि त्यांची दैवी चाल उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. जेव्हा लोक कठीण परिस्थितीतून वाचण्याचा एक उत्तम मार्ग शोधतात, तेव्हा ते सहसा म्हणतात, हा परमेश्वराचा दैवी हस्तक्षेप आहे. बायबलमध्ये अशी उदाहरणे नाहीत का? परमेश्वर आपला हेतू पूर्ण करत असताना बायबलमध्ये अशा अनेक नोंदी आहेत ज्यांना परमेश्वराच्या दैवी हालचाली समजले जाऊ शकते. जसे की परमेश्वराला सुरुवातीपासून शेवट माहीत आहे, म्हणून आपण नेहमी आज्ञाधारकपणासह परमेश्वराच्या तारणाच्या मार्गाचे पालन केले पाहिजे. असे यामुळे आहे कारण की नेहमी शेवटी परमेश्वर विजयी होतात. पण जसे की आपण आपल्या डोळ्यांनी शेवट पाहू शकत नाही, म्हणून आपण नेहमी काय करतो? जरी परमेश्वर शेवटी आशीर्वाद देण्यासाठी आपले मार्गदर्शन करतात, तरी कधी कधी आपल्यासाठी यावर विजय मिळवणे कठीण असते. अजिबात दूरदर्शीपणा नसल्यासारखे वाटते. असे वाटते की आपल्यासमोर एक मोठी भिंत आहे. मात्र परमेश्वराच्या आज्ञांमध्ये परमेश्वराची दैवी चाल लपलेली आहे. काहीच फरक पडत नाही की परमेश्वर आपल्याला कोठे घेऊन जातात. जेव्हा असे बोलून आपण आनंदाने आज्ञा पाळतो की येथे आणि तेथे आपल्यासाठी परमेश्वराची दैवी चाल लपलेली आहे, तेव्हा आपण ती स्वर्गीय संतान बनणार नाहीत का, ज्यांचे नेतृत्व ख्रिस्ताद्वारे होते आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार? आज या आपण बायबलद्वारे याची खात्री करूया. या आपण शास्त्रेचे पुस्तक अध्याय 7 वर जाऊया. या आपण अध्याय 7 वचन 1 पाहूया. मग यरोबाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक यांनी पहाटेच उठून ऐन हरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोऱ्यात मिदान्यांची छावणी होती. आपल्या सर्वांना गिदोनाचा इतिहास माहीत नाही का? परमेश्वराने त्याला संख्या कमी करण्यास सांगितले. शत्रूचे सैनिक 1,35,000 होते, पण गिदोनाजवळ फक्त 32,000 सैनिक होते. येथे परमेश्वराची दैवी चाल लपलेली होती. येथे परमेश्वराची तरतूद होती. परमेश्वरने म्हटले, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत. जो घाबरून गेला असेल त्याने निघून परत जावे. जरी गिदोनाला त्रास झाला असेल तरी पण त्याने परमेश्वराच्या वचनाचे पालन केले. 32,000 पुरुषांमधून 22,000 गेले. 22,000 पुरुष भीतीने थरथर कापू लागले. असे लोक परमेश्वराच्या दैवी चालीला सक्रिय करण्यात निरुपयोगी आहेत. ते सर्व जे घाबरलेले होते घरी निघून गेले आणि 10,000 उरले. पण परमेश्वराने म्हटले, अजूनही लोक फार आहेत, संख्या पुन्हा कमी कर. गिदोनाने विचारले, मी कसे कमी करू शकतो? परमेश्वराने म्हटले, त्यांना पाण्याजवळ घेऊन जा. त्यांच्या पाणी पिण्याच्या पद्धतीने मी त्यांना कमी करीन. जरी त्यांनी म्हटले, मी घाबरत नाही, मी शेवटपर्यंत परमेश्वरावर अवलंबून राहीन. परमेश्वराने म्हटले, ज्या लोकांनी पाणी पिण्यासाठी गुडघे टेकले त्यांनी परत घरी गेले पाहिजे. गिदोनाला उरलेल्या 300 पुरुषांसह 1,35,000 सैन्याविरुद्ध लढावे लागले. परिस्थिती हताश वाटत होती. असे वाटत होते की आता कोणताच मार्ग नाही. मात्र यामध्ये परमेश्वराची दैवी चाल होती. त्याच रात्री गिदोनाने 300 पुरुषांची 3 गटांमध्ये विभागणी केली. त्यांनी मशालींना एका घड्यात लपवले आणि रणशिंग पकडले. त्याच रात्री त्यांनी मिदान्यांच्या छावणीला वेढा घातला. मिद्यानी झोपलेले असताना अचानक त्यांनी घडे फुटण्याचा, रणशिंगे वाजण्याचा आणि परमेश्वराची तलवार, गिदोनाची तलवार, लोकांच्या आशा ओरडण्याचा आवाज ऐकला. मग मिदानी सैन्य असा विचार करून घाबरले की शत्रूने छावणीवर आतपर्यंत आक्रमण केले असेल. ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत आणि एकमेकांना मारू लागले.
अंधारामुळे ते पाहू शकले नाहीत. शेवटी एकाही इस्रायल सैनिकाला इजा झाली नाही, पण संपूर्ण मिद्यानी सैन्य नष्ट झाले. हे आपण इस्रायलच्या इतिहासामध्ये पाहू शकतो. परमेश्वराची चाल त्या परिस्थितींमध्ये लपलेली आहे ज्या अशक्य वाटतात. म्हणून आपण कोणाला विचारले पाहिजे? आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वर कृपया तुमची चाल सक्रिय करा, म्हणजे आम्ही गिदोनाप्रमाणे विजयी होऊ शकू. कृपया सुवार्तेसाठी मार्ग उघडा. जर आपण नेहमी परमेश्वराकडे पाहिले तर परमेश्वर आपल्याला समाधान, त्यांची दैवी चाल देतात. अशा प्रकारे आपल्या सर्व प्रेमळ सियोन परिवारातील सदस्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की परमेश्वर कार्याचे संचालन करत आहेत आणि त्यांना सुरुवातीपासून शेवट माहीत आहे. जर आपण हे विसरलो तर कधीकधी परिस्थिती कठीण आणि वेदनादायक होते. तथापि जेव्हा असे वाटते की आपल्यासमोर एक भिंत आहे, तेव्हा तेथे परमेश्वराची चाल आहे. गिदोनाचे सैन्य जिंकले की हारले? परमेश्वराने 300 पुरुषांपासून 1,35,000 लोकांना घाबरवले. परमेश्वराने आपली चाल सक्रिय केली म्हणजे त्यांनी पुन्हा कधी इस्रायल लोकांवर हल्ला करू नये. हे एकमेव उदाहरण नाही. या आपण उत्पत्ती अध्याय 6 वर एक दृष्टी टाकूया. उत्पत्ती अध्याय 6 वचन 13 मध्ये असे लिहिले आहे, मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करायचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवाला उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी कर. तारवाच्या एका बाजूला दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. अशा प्रकारे परमेश्वराने पृथ्वीवरील सर्व दुष्ट लोकांना पाण्याने नाश करून नोहा आणि त्याच्या परिवाराला वाचवले. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये या इतिहासाची पुष्टी करू शकतो. जेव्हा परमेश्वराने नोहा आणि त्याच्या परिवाराला वाचवण्यासाठी तारवाचा आराखडा तयार केला, तेव्हा त्यांनी आपली अद्भुत चाल जोडली. तारवाला योग्य दिशेत ठेवण्यासाठी त्यामध्ये सुकाणूची गरज असते. तसेच जसे की एक तारू आपोआप पुढे जाऊ शकत नाही, म्हणून त्यामध्ये एक शीड आणि मस्तूल असले पाहिजे. एका तारवासाठी मस्तूल आणि सुकाणू खूप गरजेचे आहे. मात्र परमेश्वराच्या आराखड्यात त्यापैकी काहीच नव्हते. एकही वल्हा नव्हता, त्याकडे सुकाणू नव्हते आणि शीडही नव्हते. समजा की ज्याची रचना स्वतः परमेश्वराने केली होती, त्या तारवाच्या दिशेला आणि वेगाला नियंत्रण करण्यासाठी एका व्यक्तीने शीट जोडले, तर त्याचे तारू अरारत पर्वताच्या शिखरावर सुरक्षितपणे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे पोहोचू शकते का? अजिबात नाही. अरारात पर्वत तुर्कीमध्ये आहे. याप्रमाणे ते इस्रायल पासून फार लांब आहे. जेव्हा पृथ्वीवर पाण्याचा पूर आला, जर तारवामध्ये शीड, वल्हा आणि एक सुकाणू असते तर नोहा आणि त्याचा परिवार वाचले नसते. बायबलच्या प्रत्येक घटकामध्ये परमेश्वराची इच्छा समाविष्ट आहे. तारवांबद्दल थोडेसे देखील ज्ञान असलेल्या एखाद्या व्यक्तीने जर तारवाकडे पाहिले तर तो विचारू शकतो, परमेश्वर, तुम्ही तारवाला अशा प्रकारे का बनवले? तुम्ही काहीतरी विसरले आहात का? त्यामध्ये मस्तूल किंवा वल्हा का नाही? एखादे सुकाणू का नाही? तुम्ही विश्वावर राज्य करण्यात व्यस्त होतात म्हणून तुम्ही या गोष्टींना विसरलात का? जे अज्ञानी आहेत ते असे म्हणू शकतात. जेव्हा परमेश्वर त्यांचे कार्य करतात तेव्हा त्यांना सुरुवातीपासून शेवट माहीत असतो.
ते सर्व मानवजातीला आणि सियोनच्या संतानांना काय देण्यास जात आहेत? आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी परमेश्वर आपल्याला अशा मार्गावर घेऊन जात आहेत. हे अनुवाद अध्याय 8 मध्ये लिहिलेले नाही का? कधी कधी परमेश्वर आपल्याला नम्र बनवतात, कधी आपल्याला उंच करतात, कधी आपल्याला भुकेले राहू देतात, कधी कधी आपल्याला उघडे वागडे ठेवतात आणि कधी कधी आपल्याला पुरेसे असू देतात. परमेश्वर आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये ठेवतात म्हणजे आपण परिपूर्ण स्वर्गीय लोकांच्या रूपात पुन्हा जन्म घेऊ शकू, जे सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याच्या योग्य आहेत. ही परमेश्वराची गहन इच्छा आहे. जगाच्या शब्दांना उधार घेतले तर ह्याला परमेश्वराचा दैवी हस्तक्षेप म्हटले जाते. त्यामुळे आपण परमेश्वराच्या वचनाचे पालन करताना शंका घेण्याची किंवा संकोच करण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा आपण असे करतो, फक्त तेव्हाच परमेश्वर जेथे कोठे आपले मार्गदर्शन करतात तेथे सियोनच्या सर्व संतानांकडे परमेश्वराचे पालन करणारा विश्वास असेल. इब्री लोकासपत्र अध्याय 3 आणि 4 मध्ये परमेश्वर म्हणतात की जर आपण परमेश्वराच्या वचनाची अवज्ञा करतो तर आपण त्यांच्या विसाव्यात किंवा त्यांच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत. शेवटी अवज्ञा तेव्हा होते जेव्हा आपण परमेश्वराची दैवी चाल म्हणजेच त्यांच्या मोठ्या गहन इच्छेवर विश्वास ठेवत नाहीत. तांबड्या समुद्राबद्दल विचार करा. तेथून निघण्याचा कोणताच मार्ग नव्हता. मिसरचे सैन्य इस्रायल लोकांच्या मागे होते. त्यांच्यासमोर तांबडा समुद्र उभा होता. ते हताश परिस्थितीमध्ये होते. जेव्हा लोकांनी म्हटले मार्ग बंद असल्यामुळे मी भविष्य पाहू शकत नाही, तेव्हा मोशेने कोणाकडे पाहिले? परमेश्वर, लोक फार कुरकुर करतात आणि मी स्वतः करू शकतो असे काहीच नाही. मी काय केले पाहिजे? मोशे, तुझ्या हातात काय आहे? मेंढपाळाची काठी जी मी मिस्रातून माझ्यासोबत आणली होती. आपली काठी समुद्रावर उगार. मग जेव्हा मोशेने परमेश्वराच्या वचनाचे पालन केले तेव्हा परमेश्वराने एक चमत्कारिक कार्य केले. एक अलौकिक घटना घडली. जगातील लोक अशा गोष्टींना परमेश्वराचा दैवी हस्तक्षेप किंवा चमत्कार म्हणतात. परमेश्वर आपल्या समोर असा चमत्कारिक मार्ग तयार करतात. जे लोक याची जाणीव करतात ते या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवतात की परमेश्वराची चाल असली पाहिजे. त्यामुळेच जेथे कुठेही परमेश्वर त्यांचे मार्गदर्शन करतात तेथे ते परमेश्वराचे पालन करू शकतात आणि स्वर्गाच्या राज्याकडे सरळ धावू शकतात. आपण आपला सर्व विश्वास परमेश्वरावर ठेवला पाहिजे आणि नोहाप्रमाणे त्यांच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. परमेश्वराने वल्ल्याची रचना केली नाही अशी नोहाने तक्रार केली का? परमेश्वराने सुकाणू बनवले नाही अशी त्याने कुरकुर केली का? नोहाने फक्त आज्ञा पाळली. याच कारणाने जेव्हा जगाचा पाण्याने नाश झाला तेव्हा तारणाचे तारू झाले नाही का? जर एखाद्या व्यक्तीचे विचार जोडले असते तर तारू कधीच तारणाचे तारू बनले नसते. आज हा सर्व इतिहास आपल्याला एक मोठा धडा शिकवतो. गिदोन, नोहा आणि मोशे यांच्याबरोबर घडलेले चमत्कार फक्त परमेश्वराच्या चालीचे प्रकरण नव्हते. या आपण बायबलद्वारे योसेफाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मिस्र देशाचा राज्यपाल होण्यासाठी परमेश्वरने त्याचे मार्गदर्शन कसे केले? योसेफ याकोबाच्या 12 पुत्रांपैकी 11वा नव्हता का? त्याला मिस्रमध्ये एक गुलाम म्हणून विकण्यात आले होते. तो तेथे एक दयनीय जीवन जगला आणि शेवटी मिस्रचा राज्यपाल बनला. त्याच्या प्रवासामध्ये परमेश्वराची दैवी चाल होती जी परमेश्वराने योसेफासाठी तयार केली होती. या आपण उत्पत्ती अध्याय 37 वचन 12 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 37 वचन 12 मध्ये असे म्हटले आहे, यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेमास गेले. मग इस्रायल हा याकोब आहे. याकोबाचे नाव इस्रायल नाही का? मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना?
तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो. तो म्हणाला, हा, मी तयार आहे. तेव्हा त्याने त्याला सांगितले, जा, तुझे भाऊ बरे आहेत का आणि कळपही ठीक आहेत का ते पहा आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहोचला. पण योसेफाच्या भावांना तो आवडत नव्हता. त्यांना वाटले की त्यांच्या वडिलांचे सर्व प्रेम योसेफाकडे आहे. 12 पुत्रांपैकी योसेफ सर्वात जास्त आवडता होता. याकोब योसेफासाठी सुशोभित झगा बनवित असे. अर्थातच कोणतेच आईवडील आपल्या मुलांसोबत भेदभाव करत नाहीत. जसे की योसेफाने लहानपणीच आपल्या आईला गमावले होते, म्हणून याकोबाच्या अंतःकरणात त्याच्यासाठी विशेष स्थान होते. पण त्याच्या भावांना त्याचा हेवा वाटत असे. या आपण वचन 18 पाहूया. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वीच त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, पहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले. मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते. हे रौबेनाच्या कानी आले तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्याला सोडविले. रुबेन सर्वात मोठा होता. त्याने त्यांचे बोलणे ऐकले आणि योसेफाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना म्हणाला, आपण त्याला जीवे मारू नये. रौबेन त्यांना म्हणाला, रक्तपात करू नका, तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका. त्यांच्या हातातून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. जसे की आपण पाहू शकतो, आपल्या भावांद्वारे योसेफाचा द्वेष होत होता आणि हेवा केला जात होता. शेवटी त्याच्या भावांनी त्याला व्यापाऱ्यांना विकून टाकले. या आपण वचन 26 मध्ये त्याला विकण्याची प्रक्रिया पाहूया. तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू. आपण त्याच्यावर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासांचा आहे. हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिदानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांना योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना 20 रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिस्र देशात घेऊन गेले. योसेफाला अशा प्रकारे विकण्यात आले होते. अध्याय 39 वचन 1. इकडे योसेफाला मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धनाच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे योसेफ पोटिफरच्या घरी दासाच्या रूपात राहत होता. मात्र काहीतरी घडले. या आपण वचन 7 वर जाऊया. वचन 7 मध्ये असे लिहिले आहे, त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, माझ्यापाशी निज. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्याला भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात, म्हणून तुमच्या खेरीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? योसेफाने असे बोलून नकार दिला, मी परमेश्वराविरुद्ध पाप करू शकत नाही. वचन 10. तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, माझ्यापाशी निज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, पहा, आमची आबरू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे. तो माझ्यापाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला. तेव्हा मी मोठ्याने ओरडले. हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला. त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेवले. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की
जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी आबरू घेण्यास माझ्याकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला. अशा प्रकारे तिने योसेफाविरुद्ध कट रचला. वचन 19. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्याला टाकले. तो त्या बंदिशाळेत राहिला. योसेफावर अन्यायकारक आरोप करण्यात आला हे परमेश्वराला माहीत नव्हते का? परमेश्वर त्याच्या बरोबर होते. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्यांच्यावर दया केली आणि त्या बंदिशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. बंदिशाळेच्या अधिकाऱ्याने, बंदिशाळेच्या अधिकारी हा तुरुंगाचा अधिकारी असतो, हो ना? बंदिशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करत ते करवून घेणारा तो असे. योसेफाला तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्याची भेट प्यालेबदार आणि आचारी यांच्या नायकाशी झाली. त्या दोघांनी स्वप्न पाहिले आणि नंतर प्यालेबदाराच्या नायकाला पुन्हा नियुक्त करण्यात आले होते आणि आचार्याच्या नायकाला योसेफाने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे मारून टाकण्यात आले होते. काही काळानंतर फारोने स्वप्ने पाहिली. जेव्हा तो असे बोलून हैराण झाला, मला माहित नाही की स्वप्नांचा अर्थ काय आहे, तेव्हा प्यालेबदाराच्या नायकाला योसेफाची आठवण झाली. म्हणून फारोने योसेफाला बोलावले आणि त्याला स्वप्नांचा अर्थ विचारला. त्याने सांगितलेला अर्थ फारोला कृपाळू वाटला. या आपण अध्याय 41 वचन 37 वर जाऊ. योसेफाने फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्यानंतर असे झाले. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय? मग फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजसनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा. वचन 41. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिस्र देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. त्याला तलम तागाची वस्त्रे लेवलेली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिस्र देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिस्र देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही. फारोने योसेफाचे नाव सापनात पाने असे ठेवले आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी अस्नत ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिस्र देशात दौरा करू लागला. त्यावेळी योसेफ 30 वर्षाचा होता. वचन 46. मिस्री राजा फारो याच्या पुढे योसेफ जाऊन उभा राहिला. तेव्हा तो 30 वर्षाचा होता. मग योसेफ फारो समोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला. त्या सुकाळाच्या 7 वर्षात जमिनीस भरघोस पीक आले. फारोने योसेफाला आपली अंगठी दिली. योसेफाकडे सर्व मिस्रवर राज्य करण्याचा अधिकार होता. या सर्वामागे परमेश्वराची दैवी चाल होती. परमेश्वराची काळजी मिसर किंवा इतर शेजारी देशातील लोकांसाठी नव्हती, पण फक्त इस्रायलसाठी होती. ते इस्रायल लोक नाहीत का ज्यांना परमेश्वराने निवडले आणि अभिवचन दिले होते? परमेश्वराने त्यांच्या भविष्यासाठी या कार्याला केले आणि योसेफ फक्त परमेश्वराच्या सेवकाची भूमिका पार पाडत होता. पण योसेफाला ही वस्तुस्थिती माहीत नव्हती. त्याला समजले नाही की तो मिस्रमध्ये का आला. सुरुवातीला त्याला वाटले की त्याच्या भावांनी त्याला द्वेषामुळे विकले आहे, पण नंतर त्याला खरे कारण जाणवले. या आपण उत्पत्ती अध्याय 45 वर जाऊया. आपण अध्याय 45 वचन 1 पाहूया. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांना बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्यांच्याजवळ दुसरे कोणी नव्हते.
मिस्रचा राज्यपाल योसेफ असेल अशी त्याच्या भावांनी कल्पनाही केली नसेल. येथे योसेफाने आपल्या भावांना स्वतःची ओळख करून दिली. वचन 2. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्या पुढे अतिशय घाबरले. ते फार घाबरलेले असतील. त्यांनी त्याला मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. जसे की त्यांनी त्याला गुलामाच्या रूपात विकले होते, म्हणून ते फक्त असाच विचार करू शकत होते की आता आपण मरणार आहोत. वचन 4. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, अंमळ जवळ या. आणि ते जवळ गेले तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले, तो मीच. तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. योसेफाच्या म्हणण्याचा अर्थ होता की या सर्वांमागे परमेश्वराची दैवी चाल होती. असे वाटू शकते की तुम्ही मला मिस्रमध्ये विकून टाकले, पण प्रत्यक्षात मला मिस्रात पाठवण्यासाठी परमेश्वराने मला अशा प्रक्रियेमध्ये ठेवले. त्या प्रक्रियेमध्ये योसेफाने अनेक अडचणींचा सामना केला. त्याला फसवण्यात आले आणि त्याला तुरुंगात टाकले, पण त्याने नेहमी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले. शेवटी परमेश्वराने योसेफाला मिस्रचा राज्यपाल बनवले आणि त्याच्याद्वारे इस्रायल लोकांना वाचवले. परमेश्वर जे भविष्याला पाहतात, त्यांनी योसेफाला अशा परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी आपली चाल सक्रिय केली. आपण यावर एक दृष्टी टाकणे सुरू ठेवूया. आपण पुन्हा वचन 5 पाहूया. तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे. आणखी 5 वर्षे अशी येणार आहेत की त्यात नांगरणी, कापणी काही व्हावायची नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, महान सुटकेद्वारे तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊन द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर योसेफाला कोणी पाठवले? देवाने मला येथे पाठवले. परमेश्वर जे काही करतात ते रहस्यमय आहे. मी विचार केला, जर त्याच्या भावांनी असे केले नसते तर योसेफ आपल्या वडिलांच्या घरात जोपर्यंत तो 30 वर्षांचा होत नाही तोपर्यंत एका मेंढपाळाच्या रूपात वाढला असता. परमेश्वराने योसेफाला मिस्रमध्ये प्रचंड प्रमाणात धान्याची काळजी घेण्यासाठी पाठवले होते. अशा प्रकारे जेव्हा इस्रायल लोक अन्न विकत घेण्यासाठी आले तेव्हा तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे जे पाहिजे ते करू शकत होता. परमेश्वराने त्याला या पदावर ठेवले आणि इस्रायल लोकांना तेथे स्थिर जीवन जगू दिले. जेव्हा आपण बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करत नाही तेव्हा आपण परमेश्वराच्या गूढ योजनेची जाणीव करू शकत नाही. परमेश्वराच्या परवानगीशिवाय जागतिक गावांमध्ये काही घडत आहे का? नाही. परमेश्वराची इच्छा आहे की स्वर्गीय लोकांनी सुज्ञ व्हावे आणि सुरक्षितपणे स्वर्गीय घरी परत जावे. ही परमेश्वराची शेवटची चाल आहे. फक्त पिता परमेश्वरच या पृथ्वीवर आले नाहीत, पण प्रकटीकरणचे पुस्तक अध्याय 22 नुसार आपली काळजी घेण्यासाठी आणखी कोण आले? परमेश्वराने त्यांच्या लपवलेल्या शेवटच्या चालीला पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ठेवले. जगातील कोणालाच याबद्दल माहीत नाही. स्वर्गीय माताचे सत्य आपल्याला दिलेले आहे, पण त्यांना नाही. ही परमेश्वराची दैवी चाल आहे. त्यांनी आपली चाल सक्रिय केली म्हणजे आत्मा आणि वधूच्या नेतृत्वात असलेले संतान स्वर्गीय घरी परत जाऊ शकतील. अशी मौल्यवान तरतूद, शब्बात दिवस, नवीन कराराचं वल्हांडण, दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताचे सत्य आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माताच्या सत्यामध्ये आढळते. परमेश्वर सर्व सत्यांमध्ये आपली दैवी चाल सक्रिय करतात. या कारणास्तव शेवटपर्यंत प्रकटीकरणाच्या अध्याय 14 नुसार जेथे कोठे कोकरा आपले मार्गदर्शन करतो तेथे आपण काय केले पाहिजे? आपले मार्गदर्शन कोण करत आहे? आपण विश्वास ठेवतो की परमेश्वरच आपले मार्गदर्शन करतात.
जरी तांबड्या समुद्राने इस्रायल लोकांना अडवले, पण एक मार्ग काढण्याची परमेश्वराची चाल होती. जरी गिदोनच्या योद्धांची संख्या शत्रूच्या तुलनेत फारच कमी होती, पण परमेश्वराने संख्या कमी केली. असे वाटू शकते की योसेफ त्याच्या भावांमुळे मिस्रमध्ये एका गुलामाच्या रूपात विकण्यात आला होता, पण परमेश्वराने त्याला मिस्रमध्ये पाठवले आणि त्याला राज्यपाल बनवले. जर तुम्ही निष्काळजीपणे बायबल वाचता तर हे फक्त घटनांसारखे वाटते, पण कोणाची चाल कार्य करत होती? परमेश्वराची चाल कार्य करत आहे. म्हणून हे जर पिताचा मार्ग आणि माताची शिकवण असेल तर आपण जेथे कोठेही असू आणि जे काही करत असू, आपण आभार मानले पाहिजे. जर आपण स्वतःचा मार्ग निवडतो तर हे नोहाच्या तारवासाठी सुकाणू, शीड आणि वल्हा बनवण्यासारखे आहे. परमेश्वर आपल्याला जे करण्यास सांगतात ते करणे सर्वात शहाणपणाची गोष्ट नसेल का? जरी आपण विश्वासाच्या मार्गावर चालताना निराशेची जाणीव करतो किंवा जरी एखादी गोष्ट आपल्या मार्गाला अडवत असेल, पण तरी देखील परमेश्वराकडे नक्कीच आपल्यासाठी दैवी चाल आहे. योसेफ म्हणू शकत होता, परमेश्वर, माझे भाऊ माझा इतका द्वेष का करतात? त्यांनी मला विकूनही टाकले, कृपया त्यांना शिक्षा करा. आपल्या जीवनाच्या प्रवासासोबतही असेच आहे. म्हणूनच परमेश्वर आपल्याला सांगतात, कधीच कुरकुर करू नका, त्यापेक्षा सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. परमेश्वर आपल्याला शेवटी काय देऊ इच्छितात? ही परमेश्वराच्या उद्देशाची प्रक्रिया आहे. ते आपल्याला आशीर्वाद, स्वर्गाचे राज्य, सार्वकालिक जीवन, तारण, शांती आणि स्वर्गाचे गौरव देतील. या प्रक्रियेमध्ये जर आपण विचार करतो की मला हे आवडत नाही पण मला ते आवडते, तर हे फारच मूर्खपणाचे आहे. परमेश्वर नेहमी आपल्यावर प्रेम करतात. त्यांचे आपल्यावर प्रेम आहे म्हणून ते आपल्याला सार्वकालिक आनंद आणि सार्वकालिक जग देऊ इच्छितात. कधी कधी आपण एका कठीण परिस्थितीत असतो, कधी कधी आपण इतरांसोबत मिळून राहत नाही आणि कधी कधी आपल्याला असे वाटते की इतरांद्वारे त्रास दिला जात आहे. असे असले तरी शेवटी काय होईल? सुरुवातीला योसेफाने आपल्या भावांबद्दल असा विचार केला, पण त्याचे संपूर्ण आयुष्य हे परमेश्वराच्या उद्देशाच्या अधीन होते. या गोष्टीची त्याला जाणीव झाली नाही का? या आपण मागे वळून आपल्या जीवनावर एक दृष्टी टाकूया. आपल्यासाठी नक्कीच परमेश्वराची अदृश्य चाल राहिली असेल. आज तुम्ही या ठिकाणी आले आहात, ही देखील परमेश्वराची दैवी चाल नाही का? आपण येथवर आलो आहोत हे देखील आश्चर्यजनक आहे. याशिवाय आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आणि आपल्या प्रेमळ स्वर्गीय परिवारातील सदस्यांना भेटलो आहोत. परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याची आशा देखील दिली नाही का? आपण किती कृतज्ञ आहोत. स्वर्गीय माता या पृथ्वीवर आल्या आहेत, पिता या पृथ्वीवर आले आहेत. तुमचे आणि माझे नेतृत्व सियोनमध्ये झाले आहे. ह्या सर्व परमेश्वराच्या दैवी हालचाली आहेत. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवले जाणे ही देखील परमेश्वराची दैवी चाल आहे. या आपण परमेश्वराचा हा सुंदर उद्देश पूर्ण करूया, म्हणजे आपण जगातील सर्व लोकांना वाचवू शकू, त्यांचे नेतृत्व पश्चातापात करू शकू आणि त्यांचे मार्गदर्शन सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे करू शकू. याद्वारे मी या उद्देशाला समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.